जळगावमध्ये शासकीय महाराष्ट्र कंत्राटदार महासंघानं आक्रोश मोर्चा काढलाय। कंत्राटदारांचं बिल थकवल्यामुळे संतप्त कंत्राटदार आता रस्त्यावर उतरले। प्रलंबित बिलं जोवर मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या कंत्राटदारांनी दिलाय। या मोर्चाच्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्या सोबत काही पदाधिकारी जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार तुम्ही, या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे? हा निषेध मोर्चा आणि आक्रोश मोर्चाही आहे। तसं पाहिलं तर आमच्या ठेकेदारांवरती आज हजारो लोकांची कुटुंब, मजुरांची कुटुंब अवलंबून असतात। त्यात आपण स्टाफ म्हणा, त्याचप्रमाणे मजूर आहेत, कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे मटेरियल सप्लायर आहेत। परंतु आता या 10वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे आम्ही असं एक ठरवलं की आपण एक छोटेखानी मोर्चा काढूया, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रास व्हायला नको, त्याचप्रमाणे नागरिकांची गैरसोय व्हायला नको, म्हणून आम्ही एक छोटेखानी आक्रोश मोर्चा काढलेला आहे। मग असे असताना जर 10 महिने झालेले आहेत तर आमची एक रास्त अपेक्षा होती की ठेकेदारांना कमीत कमी 60-70% निधी मिळावा, कारण 10 महिन्यापासून सर्वच ठेकेदारांचे आज आपण पाहिलं तर आर्थिक विवंचनेतून जात आहेत। हा राज्यव्यापी आंदोलन आहे तुमचं? हे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, त्याचप्रमाणे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑटोमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, अशा सर्व आमच्या ज्या राज्यस्तरीय संघटना आहेत यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या आदेशान्वये आमचं हे आंदोलन चालू आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।